जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या प्रसिद्ध कोपिनेश्वर मंदिरातील श्रीरामाच्या मंदिरात उपस्थित राहून आरती केली। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक क्षणगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश मस्के, उपनेते प्रकाश पाटील, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार रवींद्र फाटक यांच्या आदी उपस्थित होते। यावेळी प्रकाश पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली असता त्यांनी मंदिराच्या ट्रस्टींना ती चांदीची गदा देऊन रामाच्या मंदिरात ठेवण्यासाठी दिली। यावेळी प्रकाश पाटील कोपिनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 5 लाखांचा धनादेश त्यावेळी त्यांनी ट्रस्टींना सुपूर्द केला। पुराना रिश्ता है। जब प्रभु रामचंद्र जी वनवास गए तब पहले पंचवटी गए नासिक में और वहां से उनकी शुरुआत हुई और आज राम मंदिर के लिए जितना भी टीकूट लग रहा है, सागवान लकड़ी वहाँ इस्तेमाल हो रही है, वो हमारे महाराष्ट्र से जा रही है। ये भी हमारे लिए बहुत भाग्य की बात है और इसलिए महाराष्ट्र और अयोध्या एक बहुत बड़ा, एक अजीब सा करीबी रिश्ता है। जब हम अयोध्या जाते हैं तब वहाँ एक अलग कंपन महसूस होता है, एक अलग वाइब्रेशन महसूस होता है, राम जी का अस्तित्व वहाँ पता चलता है और इसीलिए आज का दिन हमारे पूरे देशवासियों के लिए बड़े गर्व का, फक्र का और अभिमान का दिन है और आनंद का दिन है। ये आनंदमय दिन है, इसलिए मैं सभी राम भक्तों को शुभकामनाएं देता हूं और फिर से आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 111 फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली। यावेळी ढोलताशे वाजवत रामाचा जयघोष करण्यात आला। अनेक जण ढोलताशांच्या गजरावर थिरकत होते। प्रसिद्ध सायकल अगरबत्ती कंपनीनं 23 दिवस सुगंध दरवळत ठेवणारी 111 फुटांची अगरबत्ती तयार केली आहे। ही अगरबत्ती कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात उभारण्यात आली होती। चारकोल, जिगट, बांबू, चंदन पावडर, क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दंशकामध्ये मध, कोणेरी गेड्डे, तूप, चंदनाचं लाकूड, पावडर, गुगुल्ला, आगरू, सांब्राणी, देवदारू, लोबन आणि पांढरी मोहरी सोबत कोळसा, जिगट आणि गूळ, परमापारा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्याने अगरबत्ती तयार करण्यात आली आहे। ही अगरबत्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्याचंही दिसून आलं। कोपिनेश्वर मंदिरात प्रज्वलित होणारी अगरबत्ती 18 कारागिरांनी 23 दिवसात तयार केली आहे।
ही अगरबत्ती 23 दिवस 500 मीटरपर्यंत सुगंध पसरवणारी आहे. ही अगरबत्ती म्हैसूर येथे तयार करून ती मंदिराच्या आवारात आणण्यात आली असल्याची माहिती सायकल अगरबत्ती कंपनीचे ब्रँड पार्टनर दानिश शेख यांनी दिली आहे. महाआरतीपूर्वी ही अगरबत्ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आदी मान्यवरही उपस्थित होते. राम मंदिर व्हावं हे सर्वांचं स्वप्न होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण होतोय. हा एक ऐतिहासिक असा क्षण आहे. सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावे असाच हा दिवस. 14 वर्षांचा रामाचा वनवास संपला. 500 वर्षांचा हा इतिहास आहे, ज्याकडे देशातील जनता आस लावून बसली होती. हा देशाचाच नाही तर जगभराचा विषय आहे. हे दृश्य सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचं सुरुवातीपासूनच अयोध्या आणि राम मंदिराचं जीवाचं नातं होतं. कार सेवा सुरू असताना आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली चांदीची वीट अर्पण करण्यात आली होती. आम्ही जेव्हा तिकडे जातो तेव्हा राममय झालेलं वातावरण पाहतो. त्या ठिकाणी अनोखी शक्ती आहे. रामाचं अस्तित्व जाणवतं. रामभक्तांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आजचा आपण दिवस सोहळा पाहत आहोत. महाराष्ट्राच्या सर्व रामभक्त आणि जनतेच्या वतीनं नरेंद्र मोदी यांचा आपण आभार मानतो असं सांगून अयोध्येसाठी आपल्यालाही निमंत्रण होतं. आजचा सोहळा पाहतोय त्याचा आनंद सर्वजणच घेतोय. एकट्याने दर्शन न करता आमचं मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, महाराष्ट्रातील रामभक्त लाखो सहभागी झाले पाहिजेत. आम्ही त्याची तयारी करत असून लवकरच तारीख सांगून रामलल्लाचं दर्शन घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. रामलल्ला वनवासाला निघाले तेव्हा नाशिकला गेले. त्यामुळे महाराष्ट्राचं एक वेगळंच नातं आहे. महाराष्ट्रातून मंदिरासाठी सागाचं लाकूड गेलं आहे. त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत. महाराष्ट्राचं नातं आणि अयोध्येचं नातं घट्ट करण्यासाठी लवकरच आम्ही सर्व एकत्र दर्शनाला त्या ठिकाणी जाऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. संपूर्ण देश भारत अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं जल्लोष करत आहे. अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले. अशातच ठाण्यात भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम यांनी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आयोजित केलं होतं. ठाणे महानगरपालिका सर्कलजवळ प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येवरून थेट प्रक्षेपण सोहळ्याचा ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला. तसंच आनंदोत्सव म्हणून ठाणेकर नागरिकांना 100 किलो पेढ्यांचंही वाटप करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक येथे उपस्थित होते. यावेळी भाजप आमदार संजय केळकर यांची येथे प्रमुख उपस्थिती लाभली. महेश कदम यांनी यावेळी 1990 आणि 1992 साली झालेल्या कारसेवेत सहभागी झालेल्या आमदार संजय केळकर यांचा कारसेवक म्हणून विशेष सत्कार केला. जय श्रीराम नावाचा येथे जल्लोष करण्यात आला. तसंच या आनंदोत्सवात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जय श्रीराम लिहिलेल्या पेढ्यांचंही वाटप करण्यात आलं. आनंद होतोय की आज 500 वर्षानंतर रामराज्य अवतरले. या भारत नव्हे संपूर्ण जगामध्ये आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यात येईल. आम्हाला अभिमान आहे की ठाणे शहराला आमचं लाडकं नेतृत्व कार्यसम्राट आमदार आदरणीय केळकर साहेब हे स्वतः कारसेवक होते आणि त्यांनी स्वतः कारसेवा करून आज या 33 वर्षानंतर त्या आमदारकीच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाली. आम्हाला अभिमान आहे की असे नेतृत्व आज आम्हाला लाभलेलं आहे आणि आज
ह्या क्षणामध्ये संपूर्ण जगभर दिवाळी साजरी होते आणि ही दिवाळी साजरी ठाण्यामध्येही जल्लोषात साजरी होत आहे. खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. जय श्रीराम. जय